नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना, प्रसन्न ना? आणि किती मोदक खाल्लेत? जपून मोदक खा असं अजिबात म्हणणार नाहीये. भरपूर खा, कारण सण आपला आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, काल आमच्या विनंतीला मान देऊन हे सगळे दिग्गज गायक आमच्या वाडीमध्ये आलेले होते आणि ते आजही आपल्या सोबत असणार आहेत. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रवींद्र सर, अनेक सिनेमांमधून तुम्ही गाणी गायलेली आहेत, वेगवेगळी गाणी. पण एखादं असं गाणं आठवतंय जे गाताना थोडंसं अवघड होतं किंवा त्याच्या आजूबाजूला एखादा किस्सा घडला होता? तसं सामना चित्रपटातलं सांगता येईल. सामना चित्रपटामध्ये असं झालं की एक गाणं झालं. त्या दिवशी 2 गाणी मेहबूब स्टुडिओमध्ये रेकॉर्ड होणार होती. त्यातलं पहिलं गाणं होतं ते डॉक्टर लागू, उषा मंगेशकर आणि मी असं एक गाणं होतं. कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल का, या टोपीखाली दडलंय काय, असं गाणं. ते आम्ही गायलो आणि गायल्यानंतर लता दीदींचं गाणं होतं सख्या रे घायाळ मी हरिणी. हो. ते गाणं गाण्यासाठी आम्ही सगळे वाट बघत होतो, परंतु दीदींचा फोन आला की तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड करा, त्याच्यावरती मी गाईन नंतर. आता आयत्या वेळे कोण गाण्यासाठी बोलवायचं, तर त्याच्याऐवजी मला भास्कर चंदावरकरांचं म्युझिक होतं आणि ते फिल्म इन्स्टिट्यूटला मला प्रोफेसर ऑफ म्युझिक होते. तर त्यांनी मला म्हणले, रवी तू ट्रॅकसाठी गाशील का? मी म्हटलं गातो. आणि त्याची चालही मला माहिती नव्हती, कारण मी तोपर्यंत टेलिव्हिजनला रुजू झालो होतो नोकरीसाठी. ही 74 सालची गोष्ट आहे. तर मला त्यांनी गाणं शिकवलं. मी अर्ध्या पाऊण तासात ते गाणं कसं बसं आत्मसात केलं आणि ते मी ट्रॅकसाठी गायलो. आणि जेव्हा ट्रॅक उत्तम आला, झाला रेकॉर्ड, त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता बस, कारण ते माझं गाणं नव्हतंच. पण खरी गोष्ट नंतरची आहे की त्यावेळी ॲक्च्युली HMVला एक गाणं कमी पडलं. अच्छा. 6 गाणी पाहिजे होती, त्याच्याऐवजी पिक्चरमध्ये 5च गाणी होती. बर. आणि एक गाणं रिपीट केलं तर पूर्ण रॉयल्टी मिळत नाही. त्यामुळे असं ठेवलं, तर त्यांनी कोणीतरी दुसऱ्यानी गायलं तर चालतं. तर त्यांनी मला न विचारता म्हणजे त्यावेळी तो माझा पहिलाच सिनेमा होता, त्यामुळे मला न विचारता म्हणजे मला त्यावेळी किंमतही नव्हती म्हणजे विचारण्यासाठी. आणि त्यांनी मला परत गायला सांगितलं असतं, तसंही नाही केलं. जे मी रेकॉर्ड केलं होतं कच्चं गाणं, पायलट ट्रॅक, तो तसा त्यांनी HMVला दिला. आणि नंतर जेव्हा लताबाई गायल्या होत्या त्यावेळी मी ते ऐकायला आलोच होतो. त्यामुळे खरं कसं असायला पाहिजे आणि मी कसं गायलो होतो हे मला त्याची माहिती होती. आणि ते त्यावेळी लता मंगेशकरांनी मला अनेक सूचना केल्या. बर. की कसं गावं, तुम्ही उर्दू शिका, कुठल्या तरी खासाहेबाकडे गा, कारण आपल्या मराठी गायकांवरती असा एक असं म्हटलं जातं की त्यांना उर्दू येत नाही, त्यांना हिंदी नीट गाता येत नाही, त्यांचं उच्चारण चांगलं नाही. तर तुम्हाला तो त्रास होऊ नये म्हणून तुम्ही आज ह्या गोष्टी करा, असा खूप चांगला सल्ला त्यांनी दिला. तर ते गाणं सख्या रे घायाळ मी हरिणी जेव्हा मला असं कळलं की माझं डिस्कवरती आलं, त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं. मग ते दुःख हलकं करण्यासाठी मी कधी कधी माझ्या प्रोग्राममध्ये ते मुद्दामून गातो. मग आम्हाला ऐकायला तर नक्की आवडेल सर. वा वा, क्या बात. अनुराधाजी, तुमच्याकडे आता मी येणार आहे. सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, पण तुमच्या घरामध्ये मी ऐकले तांदळाचे गणपती बाप्पा असतात. खरी गोष्ट आहे. आणि ही परंपरा आमच्याकडे जवळजवळ मला वाटतं 100हून अधिक वर्ष ही परंपरा चालत आलेली. आमच्याकडे तांदळाचा गणपती म्हणजे ज्याप्रमाणे आपण रांगोळी काढतो तर त्याच्याऐवजी तांदूळ
तर तांदळाने गणपतीचा आकार गणपती काढतो आम्ही आणि त्याची अगदी जसं आपण ची जशी पूजा करतो तसंच 1.5 दिवसाचा गणपती असतो, तोच नैवेद्य वगैरे सगळं काही तेच. आणि विशेष मला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेला गणपती काढतो त्यावेळेला तो एक म्हणजे पण जसं नॉर्मली काढू तसं त्याचा लुक असतो. पण जसं त्याला दुर्वा चढतात आणि जसं त्याची पूजा होते गणपती बाप्पाची, ते इतकं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण ज्याला म्हणतो की प्राणप्रतिष्ठा, तर इतकं त्याच्यामध्ये तेज येतं की खरोखरच मला आश्चर्य वाटतं. आणि ह्याच्या मागची भावना ही की आमच्या घरामध्ये गणपती आम्ही घराच्या बाहेर नाही काढत. आम्ही म्हणजे विसर्जन करत नाही समुद्रावर जाऊन. आणि हा जो तांदळाचा गणपती असतो तो 1.5 दिवसानंतर गंगाळामध्ये घरामध्येच पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करतो. वा वा वा. तर काय सर, तुम्ही सगळे आज आमच्या गावामध्ये आलेले आहात आणि आता खरं टेन्शनचं माझं काम असतं, कारण माझ्या घरातली मंडळी असतात ना, त्यांना सगळ्यांना भेटायचं असतं. तर माझे बाबा आहेत आमच्या या घरामध्ये, ते बाबा थोडेसे असे आहेत, ते विसरतात, ते विसर भोळे आहेत म्हणेपर्यंत आले ते. क्या बात है. कुठे फिरता पट्टी बिट्टी अशी छान बांधून पप्पा? ती आरती चालली होती ना. अच्छा, वा वा वा. मग काय? ती म्हणली जरा थांबा, मी मार्केटमध्ये जाऊन येते. कोण? आरती धुमाळे, पहिल्या माळ्यावरची. ती आरती महत्वाची नाहीये, हे जे बांधून गेला होतात ना खाली आरतीला जातो म्हणून, ती केली का आरती? हा केली ना, आरती केली. अच्छा अच्छा अच्छा. वा मजा आली, मजा आली एकदम. आरती झाली, मस्त बरं वाटलं. मारुतीची आरती करून फार बरं वाटलं. कोणाची? मारुतीची. मारुतीची कशाला आरती केली तुम्ही? म्हटलीत का आरती? म्हटली ना. कुठली म्हटली? मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की. ते म्हटलं ना, प्रकरण थोडं अवघड आहे. पप्पा गणपती आलेत आपल्याकडे. गणपती. हा रे, इकडे इकडे. बाप्पा बाप्पा. हा, इकडे आलेत गणपती बाप्पा. परसाद दिला पाहुण्यानं, परसाद दिला. परसाद आता काय तुम्ही आलाच नाहीत, प्रसाद आणायला जातो म्हटलात. आणि मी नंतर देतो प्रसाद द्या सगळ्यांना. नाही जाऊ, जवळ जाऊ नका, ते मोठे मोठे गायक आहेत, ते लांबून पाया पडायचं, छान ऐकायचं बसून ते गाणं बिणं गाणं. हा, मी लांबूनच सगळं ऐकणार. मी काहीच जवळ जाणार नाही, हात पण नाही लावणार. बस एवढं जवळून बघायला तर दे, त्याला काय होतं. नमस्कार सर. नमस्कार. मी ओळखताना जबरदस्त फॅन आहे. कोण आहे पप्पा सांगा बरं आता? अज्ञान स्वामी. पप्पा कसं काय? हा, त्यांची गाणी मला पाठ आहेत ना. कसं काय? कुठली गाणी पाठ? आधीचा का बारीक झालेला? हे मात्र बरोबर बोलले. आधी खूप वजन होतं, आता जरा तुम्ही बारीक झाला, स्लिम झाला. गाणी त्यांची मला पाठ आहेत पोरा. कुठली गाणी पाठ आहेत सांगा बरं, त्यांची गाणी कुठली? कुठली गाणी मिक्स करताय? हे शेवटचं माझं होतं. शौनक अभिषेकी आहेत ते, शौनक जी. अरे नमस्कार नमस्कार. जशा तेव्हा होत्या तशाच आता आहेत. हो, मी जबरदस्त फॅन आहे. कोण आहेत पप्पा? अरे मनीषा कोयराला. पप्पा तुम्ही डोक्यावर पडलेले आहेत का? म्हणून सांगत असतो तुम्ही नीट अभ्यास करून येत जा. नाही बाबा, मला माहिती, मी पिक्चर बघितलंय. कुठला?
ते वाजवतायत म्हणून तुम्ही एकातून दुसऱ्यातून तिसऱ्यात कुठलं गाणं चाललंय, कुठे चाललंय, काय आहे का आपलं? सॉरी जरा उत्तरा केळकर जे आहेत, उत्तरा केळकर. अरे मग पोराला नाही आणलं? कोण? अभिजित केळकर. अभिजित केळकर वेगळे, त्या वेगळ्या, सगळं मिक्स करता पप्पा तुम्ही. अरे होतं माझं काय आनंद झालाय ना, मला खूप आनंद झालाय पाहुणे आल्यामुळे. आई नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे बाबा यांचा तो जबरदस्त फॅन आहे. लहानपणापासून मी पिक्चर बघतो यांची. कोण आहेत त्या? अरे जया परदा. तुमची कला सगळ्यांना. जया परदा काय बस हे मला सांगा ताई, ते जितेंद्र असे काय नाचायचे? म्हणजे काय होतं ते चिंगम खायचे? चिंगम का असं स्टाईल असते बाबा, स्टाईल असते ती त्यांची. अच्छा अशी स्टाईल. अशी अरे यांना ओळख तुम्ही? कोण आहेत पप्पा? शत्रुघ्न सिन्हा. जली को आग कहते हैं, भजी को कांदा भजी कहते हैं, जिस भज्जी से कांदा नहीं निकलता उसे हरभजन सिंह कहते हैं. येऊ का? तुला काय येतं? चला गावी कधी येणार? येतो आता, इथून गावालाच चाललोय सर. उत्तराजी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर सगळ्यातलं सगळं गाणाऱ्या गायिका म्हणजे तुम्ही, असं सगळेजण म्हणतात, कारण सगळे गाण्यातले प्रकार तुम्ही ट्राय केलेले आहेत. त्याचबरोबर बहिणाबाईंच्या ज्या ओव्या आहेत त्या सुद्धा तुम्ही स्वरबद्ध केल्या, तर तो अनुभव कसा होता? खरं म्हणजे बहिणाबाई हा लघुपट दूरदर्शनने केला होता आणि त्यावेळी फक्त एकच चॅनल होतं दूरदर्शन. हो. आणखीन वसंतराव जोगळेकरांनी ती फिल्म केली होती आणि यशवंत देव माझे गुरु त्यांचं संगीत होतं. तर रेकॉर्डिंगच्या वेळी खूप मोठी मोठी माणसं आली होती. सोपानदेव चौधरी म्हणजे बहिणाबाईंचे सुपुत्र, त्याच्यानंतर डॉक्टर काशीनाथ घाणेकर, भक्ती बर्वे स्वतः, अशी बरीच जण आली होती. आणि मी आर्टिस्ट रूमकडे जायला लागले ती 2 गाणी जी मला गायची होती ती गाण्यासाठी. तेव्हा पाठीमागनं डॉक्टर काशीनाथ घाणेकर धावत आले आणि मला म्हणाले, हे बघ ही 2 गाणी, खरं म्हणजे माझं काहीच नाव नव्हतं त्यावेळी, म्हणजे 79 साली, ही 2 गाणी तुला मिळत आहेत, खरंच तू मनापासून आणि चांगली गा. काय सांगावं, खरं म्हणजे ही उरलेली 14 गाणी आहेत ती एका मोठ्या गायिकेकडनं गाऊन घ्यायची ठरलेली आहेत, पण काय सांगावं, कदाचित तू ही चांगली गायलीस तर तुला उरलेली 14 सुद्धा मिळतील, म्हणजे टोटल 16 गाणी मिळतील. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ती मला 16ही गाणी मिळाली. वा. सोनक सर, तुमच्याकडे मला यायचंय. खरं तर बाबांकडून गायकीचं तुम्हाला बाळकडू मिळालं, तर बाबांचं आणि तुमचं नातं कसं होतं? जोपर्यंत मी सिरियसली गाणं शिकत नव्हतो तोपर्यंत ते बाबा होते. त्यानंतर ते माझे गुरुच झाले आणि मीही त्यांना त्याच भूमिकेतनं बघितलं. त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं, हे त्यांचं मोठेपण आहे. पण मी त्या भूमिकेत जाऊ शकलो शिष्याच्या, वडील असताना, हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण मला वाटतं की गुरु शिष्य या नात्यामधनंच संगीताचं चांगलं देवाणघेवाण होऊ शकते. एक बाप मुलगा म्हणजे कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर असतो की खरं याला जरा देऊ कशी मी एक तर ते विसरलं होते बाबा, म्हणजे इतका मी मार खाल्लाय, त्यामुळे गाणं आलं थोडंफार. रवींद्र सर, एक गाणं तर तुमचं आम्ही ऐकलं,
पण आमची भूक काही भागत नाही, त्यामुळे आमची इच्छा आहे की आणखीन एखादं गाणं तुमच्या आवाजात आम्हाला ऐकायचं आहे. जयत रे जयत मधलं म्हटलं. वा वा, जोरदार टाळ्या. अनुराधाजी तुमच्याकडे येणार आहे आता. बॉलिवूडमधली तुमची एंट्री मला कळाली, मराठीत सुद्धा तुम्ही गातच होतात, पण एक असा सिनेमा आहे म्हणजे घराघरांमध्ये खेडोपाड्यात अनुराधा पौडवाल म्हटलं की आशिकी सिनेमा हे एक गणित झालेलं आहे. फिल्म आशिकी ची जी गाणी आहेत ती
फिल्मसाठी म्हणून रेकॉर्ड न होता आधी एक आल्बम म्हणून आम्ही ती रेकॉर्ड केलेली. आणि ज्या वेळेला ती गाणी महेश भट्टजींनी ऐकली त्यावेळेला मग ते म्हणाले की मैं इस पे फिल्म बनाना चाहता हूँ. वा वा. आणि त्याप्रमाणे मग त्यांनी स्टोरी जी लिहिली आणि मग त्यांनी सांगितलं की अमकी अमकी गाणी आम्ही त्याच्यामध्ये पिक्चराइज करू. क्या बात है, क्या बात है. वा वा, क्या बात आहे. एक गाणं तुमचं आम्ही ऐकलेलं आहे, आणखीन एक गाणं ऐकण्याची इच्छा आहे. गणपती उत्सव म्हणजे अत्यंत आनंदाचा आणि मजेत घालवण्याचा उत्सव आहे. त्यामुळे पुढचं गाणं गंमत जम्मत ह्या चित्रपटासाठी गायलेलं अनिल अरुण यांच्या कंपोजिशनमधले हे गीत आहे, मी आले निघाले. क्या बात आहे, वा वा. वा. आणि आता काही रसिक प्रेक्षक उरले होते, त्यांच्याशी मला बातचीत करायची आहे. कोणाला काही प्रश्न किंवा काही सांगायचं आहे का? बोला सर. नमस्कार. मी एक छोटा कलावंत, मी जादूगार आहे सर. तुम्ही जादूगार आहात? हा, वाटत नाही चेहऱ्यानं, पण मी आहे सर जादूगार. अच्छा. हा, तर मी असं म्हणजे आता म्हणजे गणपती बाप्पा आमचं दैवत आहे कलाकार लोकांचं, तर गणपतीमध्ये मी छोटे मोठे जादूचे प्रयोग करत असतो सर. तुम्ही मला जर संधी दिली तर मोठ्या मोठ्या लोकांसमोर छोटी म्हणजे माझी खासियत आहे सर. काय? म्हणजे माझी खासियत म्हणजे असं गणपती बाप्पाला आपण मान देतो तसं उंदीर मामाला पण आपण मान देतो. तर हे बघा माझ्याकडे हा जादूचा रुमाल आहे सर. ते ह्या रुमालापासून मी उंदीर मामा बनवतो आणि त्याला जिवंत करतो सर. अच्छा, जिवंत पण करता? हा सर, जिवंत करतो. क्या बात आहे, ही जादू तर मग बघायला पाहिजे. हा सर. रुमाल आहे, काय आहे का बघा या रुमालामध्ये? काय नाही. काय आहे रुमालामध्ये? मागं बघा. काय नाही. 2 मिनिटं मला वेळ द्या, उंदीर मामा बनवतो.
हे असा उंदीर मामा मी बनवलेला आहे. अच्छा, हा उंदीर आहे असं समजायचं आम्ही आता. असं समजेल सर. बर. कारण याच्यामध्ये जीवन आलं ना की तुम्हाला खरोखर वाटेल का हा उंदीर आहे प्राण म्हणून. फुंकतो असं म्हणा. प्राण फुंकतो सर याच्यामध्ये. हा. बाप्पा गडबड नाही. ऐक 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 गडबड नाही. ऐक त्यांना येत होतं. ऐक, गडबड. हा, अच्छा असं आहे. ऐक ऐक बघा सर. ऐक चुप 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 चुप. बघितलं तुम्ही बघितलं. वा, हे बघा तर असं मी वा वा. छान छान. आणि काय काय जादू करता तुम्ही? नाही मला बायकोने सांगितलं की तुम्ही तिकडे जा आणि ॲक्च्युली मला घड्याळ दाखवायची होती सर. नवीन घड्याळ घेतली. बायकोने सांगितलं. बायकोने गिफ्ट दिली मला. बायको म्हणजे नुसतं प्रेक्षकात बसले तर ते घड्याळ दिसणार नाही. स्टेजवर जाऊन असं काहीतरी धंदे करा म्हणजे दिसेल सर. उत्तराजी आणखी कुठलं गाणं आम्हाला ऐकायला मिळणार आहे? सचिनजींचा जो चित्रपट आहे नवरा माझा नवसाचा, त्याच्यातली ही गाजलेली वा वा. लावणी आहे ती मी सादर करणार आहे. ओहो, चला जेजुरीला जाऊ. चला. हो. शौनकजी, तुमच्याकडे मी आता येणार आहे. खरं तर नवीन पिढीतल्या गायकांसाठी सुद्धा तुम्ही बरंच काम करताय. त्यांच्यासाठी तुम्ही शिष्यवृत्ती देता असंही मी ऐकलेलं आहे. आणि जुन्या काळातले शास्त्रीय गायक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पेन्शन योजना सुद्धा सुरू केलेली आहे. तर काय आहे ही संकल्पना? माझे आई आणि वडिलांचे जसे माझ्यावर सांगीतिक संस्कार आहेत त्याप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी, माझे वडील म्हणायचे नेहमी की कलाकाराला सामाजिक बांधिलकी हवी, ती नसते. त्यामुळे तो जो समाज त्याला मोठा करतो त्याला तो विसरतो किंवा त्याच्या प्रती त्याचं देणं लागतं. आणि या भावनेतनं बाबांनी एक तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणून एक ट्रस्ट सुरू केला, जो बाबा, माझे भाऊ मंगेश मुळे, माझे मामा, माझ्या आई विद्या अभिषेकी सांभाळत होते आणि ते त्यांच्या परीने काम करत होते त्याच्यात. बाबांच्या नंतर मी, माझे भाऊ आणि आमचे सगळे शिष्यांनी हे काम हातात घेतलं. आणि बाबा नेहमी आम्हाला म्हणायचे की कलाकाराला प्रॉव्हिडंट फंड नसतो, ग्रॅच्युटी नसते, त्याचा आवाज चालणं बंद झालं की, आणि बरं हा धंदा गोरख धंदा आहे, लाखाचे 12,000 करणारा धंदा. आणि आम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे आत्ता यायला लागलं, त्यावेळेस कलाकारांना नव्हतं ते. तर या लोकांची परिस्थिती वाईट होते ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं याच्यासाठी. आणि जर आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नाही तर मग काय उपयोग आहे ना. त्या भावनेतनं आम्ही काय करणार, 2 वेळचं त्यांना जेवण मिळालं तरी चांगलं आम्हाला समाधान आहे. त्या भावनेतनं आम्ही गुरुदक्षिणा म्हणून स्कीम सुरू केली. मी 8 ठिकाणी संगीत संमेलन करतो बाबांच्या नावाने. त्यात यंग लोकांना स्टेज देतो आणि त्याच्यातनं काही जो पैसा येईल तो आम्ही हे वारकरी संप्रदायातनं किंवा गरीब घराण्यातनं मुलं आली ज्यांना संगीतासाठी आपलं आयुष्य व्हायचं आहे त्यांना हे देतो, शिष्यवृत्त्या. आणि जे बुजुर्ग गायक आहेत किंवा कलाकार आहेत ज्यांची आत्ता परिस्थिती ठीक नाही
त्यांच्या अकाउंटमध्ये आम्ही दर महिन्याला असे एक गुरुदक्षिणा जमा करतो. आम्ही नाव सांगत नाही त्यांचं, कारण त्यांचं कार्य खूप मोठं आहे. गुरुदक्षिणा जमा करतो, ज्यातनं त्यांना कमीत कमी 2 वेळचं जेवण चांगलं मिळेल. क्या बात आहे, क्या बात. सर, गणेश स्तुती तुमच्याकडून आम्ही ऐकली, आणखीन आम्हाला काय ऐकायला मिळेल? रविदादांची फरमाईश आहे, ती मी आज पूर्ण करतो. वा. आमच्या वडिलांची एक फार गाजलेली ठुमरी आहे. अनुराधाजी, आता आम्ही तुमच्याकडे येणार आहे. एक नवीन सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही रंगमंचावरती आणलेला आहे आणि त्याचं नाव आहे रुपेरी वाळूत. तर काय आहे हा कार्यक्रम? कारण त्यामध्ये तुमची पुढची पिढी सुद्धा आम्हाला बघायला मिळते. अगदी बरोबर. रुपेरी वाळूत हा कार्यक्रम आम्ही आता नुकताच लॉन्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझी मुलं कविता पौडवाल, अतुल पुळे आणि आदित्य ह्यांनी अनिल अरुण ह्यांची गाणी ह्या कार्यक्रमात आम्ही सादर करतो. आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य हे आहे की ओरिजिनल चाली तशाच ठेवून काही गाण्यांचं थोडंसं म्हणजे थोडासा चेंज केला त्याच्या अप्रोचमध्ये.
म्हणजे ज्याला अनप्लग्ड आज अनप्लग्ड खूप पॉप्युलर आहे तर कुठेही त्या मूळ गाण्याला धक्का न लावता अनप्लग्ड असं ही मुलं सादर करतात. क्या बात आहे. स्वागत करूयात कविता आणि आदित्य पौडवाल यांचं. आदित्यचा चेहरा अगदीच आईसारखा आहे. अगदी सेम टू सेम दिसतात दोघेही. थँक्यू. आदित्य, मनापासून स्वागत. आणि ज्या एका कार्यक्रमाचा आत्ता आम्ही उल्लेख केला, रुपेरी वाळूत, हा कार्यक्रम तुम्ही करताय, कसा आहे अनुभव तुमचा? खूपच सुंदर. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वी ॲज अ फॅमिली, म्हणजे मी, कविता माझी बहीण आणि माझी आई, वी ऑल डुईंग दिस टुगेदर फॉर द फर्स्ट टाईम. सो देअर लॉट ऑफ एक्साइटमेंट, देअर अ लॉट ऑफ नर्वसनेस, कारण का ही गाणी इतकी पॉप्युलर असल्यामुळे तुम्ही इझिली त्यांना चेंज नाही करू शकत. पण एक्साइटमेंट आहे की लोकांना ती नवीन एका रूपामध्ये सादर करण्याची. वा. कविता, तुमचा कसा आहे अनुभव या कार्यक्रमाचा? मी गायिका आहे आणि इथे इतक्या मोठमोठ्या गायिका आहेत, त्यांच्यासमोर असं म्हणणं मला थोडंसं नर्वस वाटतं आहे. पण मी सुद्धा गाते आणि गेले काही वर्ष मी गाते. सुरेशजींकडनं मी शिकलेली आहे. पण तरीही इतक्या वर्षात मराठी कार्यक्रम करण्याचा मला कधी मौका मिळाला नाही किंवा मराठी गाणी एक्सक्लुझिव्हली गाण्याचा. आणि आज जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे तो थेट अनिल अरुण यांच्या गाण्यांचा. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. क्या बात आहे. तुम्हाला मनापासून या मंचातर्फे मी शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला. आणि या कार्यक्रमातल्या एका गाण्याची झलक तर आम्हाला इकडे बघायचीच आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या दोघांसाठी. कोणाच्या मनात प्रश्न राहिलेत का? सर, खरं तर मला रिक्वेस्ट करायची होती. हा हा. उत्तर केळकर मॅडमना रिक्वेस्ट करायची होती की मॅडम तुमची एवढी गाणी गाजलेली आहेत मॅडम, पण ते बिलेंची नागिन निघाली जोपर्यंत ऐकत नाही ना तोपर्यंत आम्हाला असं वाटतं की बाबा दिवसच पूर्ण होत नाही आमचा. खरं तर तेवढं गाणं आमच्यासाठी आमची रिक्वेस्ट आहे मॅडम, प्लीज. चालेल. जोरदार टाळ्या मॅमसाठी.
तर आमच्या विनंतीला मान देऊन कालच्या भागात आणि आजच्या भागात तुम्ही आमच्या बरोबर राहिलात आणि पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. या सगळ्या पाहुण्यांना आमच्या मंचातर्फे आणि झी मराठी SL विजन यांच्यातर्फे मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह नवीन कलाकारांसह. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या गणपती बाप्पा मोरया.